आपण पाहतोय या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असं पोस्टर जे आहे, भव्य असं बॅनर लावण्यात आलेला आहे। सुंदर असं आणि भव्य दिव्य हे बॅनर जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहिलेला आहे। मुंबईमध्ये मोदींचा भव्य असा रोड शो निघालेला आहे आणि ज्याला मुंबईकरांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असल्याचं आपण बघतोय। संपूर्ण मुंबईमध्ये आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर्स झळकत आहेत आणि मोठ्या संख्येने तरुण तरुणी महिला याशिवाय लहान मुलं सुद्धा या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। रॅलीमध्ये अनेक महिला नृत्य करत असताना देखील आपल्याला दिसतंय। अतिशय सुंदर असं कोळी नृत्य सुद्धा या ठिकाणी सादर करण्यात आलं। भांगडा सुद्धा आपण या रॅलीमध्ये बघितला। हे आतापासून का माझ्या कानात वाजव? तर आपण पाहतोय मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा हा भव्य रोड शो आज काढलेला आहे। लोकसभा निवडणुकीचा 5वा आणि अंतिम टप्पा हा खरं तर सध्या सुरू आहे आणि या टप्प्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। मुंबईमधल्या 6 मतदारसंघांमध्ये या टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे। 20 तारखेला खरं तर मुंबईमध्ये हे मतदान होईल आणि केवळ 4 दिवस शिल्लक असताना सर्व पक्षांनी प्रचाराचा वेग आपला वाढवलेला आहे आणि त्यासाठी महायुती सुद्धा आता जोरदार तयारीला लागलेली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जोरदार प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला उपस्थित राहिलेले आहेत।
घाटकोपर ते मुलुंड असा हा पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोड शो खरं तर काढलेला आहे। घाटकोपर या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मराठी आणि गुजराती भाषिक जे आहे, मराठी आणि गुजराती मतदार जे आहेत ते असतात आणि त्यामुळे या ठिकाणी काढलेल्या रोड शोचा फायदा मुंबईमधल्या इतर मतदारसंघांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात महायुतीला होऊ शकतो। त्यामुळे महायुतीकडून या परिसरामध्ये रोड शोची निवड किंवा या जागेची निवड रोड शो साठी करण्यात आलेली आहे। अतिशय भव्य असा हा रोड शो मुंबईमध्ये आज निघालेला आहे आणि यामध्ये तरुण असतील, महिला असतील, तरुणी असतील, लहान मुलं असतील, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आतुरलेला आणि उत्साहात दिसतोय।